रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे। कृष्णा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आव
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा गुरुनाथ जोडी मरुडा विठ्ठल आवरू सरे वह सुखाते आगे रे सुखाते आगे सरी वह सुखाते आगे रे बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी ओ हा विठ्ठल तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम 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 हरि हरि जय जय राम धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय संताचे ते उपाय संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय हरी प्राप्ती से उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय हरे प्राप्ती उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे संताचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने ऐसे वेद देते ग्वाही ऐसे वेद देते ग्वाही ऐसे वेद देते ग्वाही प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही ऐसे वेद
दधति स्वभाये ऐसे वेद देती इन्हें साधती साधने तुटती भवाति बंधने तुटती भवाति बंधने हरि तुटती भवाति बंधने तुटती भवाति भवाति बंधने भवाति बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीति मनोरथ पूर्ण करीति मनोरथ हरि पूर्ण करीति मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करीति येने साधति साधने तुटती भवाति बंधन तुटती भवाति बंधने तुटती भवाति बंधने तुटती हरि विठोबा रघुमाई हाँ तार 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 रघुमाई 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 विठोबा रघुमाई उपाय हरि प्राप्ति उपाय हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव साधने इने साधती साधने राधे संता जेते पाय धरा संता जेते पाय हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव उपाय हरि प्राप्ति शिव उपाय
विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हनुमान की नरसिंह भगवान की सदगुरु मोतीराम महाराज गुरुदेव मारुति महाराज छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की हरे विठ्ठला 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 उपाय धरावे संताचे पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटती भवाची बंधने महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजी पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी
श्री गुरु चरण सरोज रजे निज मन मुकुर सुधारी बरनउ रघुबल बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु क्लेश विकार श्री शरण शरण हनुमंता शरण 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 जी हनुमंता शरण तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती जात्या वाटा मजदा वाव्या सुबटा मार्ग तो अति दुर्गम करो निदाविदा सुगम जयाचे ब्रह्मचर्य निष्काम नमो सद्गुरु मोतीराम महाराज दस्तापुर ग्रामी शुद्ध संस्कृती तिथे उगवले संस्कार गभस्ती जया स्मरता कळिकाळ नमती नमो श्री गुरु मारुती महाराज श्री संताची माता चरणावरी संताची हे माता चरणावरी श्री संताची हे माता चरणावरी आता हे करी दंडवत हे करी दंडवत हे करी विश्रांती पावलो 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 सांभाळा
साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आता विनय वागविलासिनी हे चातुर्यार्थ कला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय येणी साधती साधनी तुटती भवाची बंधनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज आपल्या या पुण्यपावन ताडपांगरी नगरीमध्ये हनुमंतरायाचा अभिषेक महाप्रसाद निमित्त रोठाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या आयोजनाने आजचा रोठ आहे असे असणारे रोहिदासरावजी किसनराव वैरागर, दुसरे चिरंजीव बालासाहेब किसनराव वैरागर, उद्धवरावजी किसनराव वैरागर, रत्नाकररावजी किसनराव वैरागर या चार बंधूंनी एकत्रित येऊन केलेला मारुतीरायाचा महाअभिषेक आणि त्या अभिषेकाच्या निमित्ताने अन्नदान आणि ज्ञानदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजची कीर्तन सेवा नैमित्तिक आहे आणि नैमित्तिक कीर्तन सेवा म्हटलं की थोडासा येरजोड होतच राहते. होय भाऊ, दरवर्षी कार्यक्रम बाहेर असायचा पण यंदा काही परिस्थितीमुळे मंदिराच्या आत कार्यक्रम आहे. पण असू द्या, या कार्यक्रमाचे उपकार माझ्यावरती इतके आहेत की मी या कार्यक्रमाचे उपकार कधीच फेडू शकत नाही. सहज ज्यावेळेस आल्याबरोबर आपल्या गावचे भूमिपुत्र ताडेश्वर आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज यांच्या घराकडे गेलो असता त्यांचा माझा विषय असा झाला, भाऊ ते सहज म्हटले की आपल्याला हा कार्यक्रम वर्षानुवर्षे त्यानं ठरवला की आपल्याला कीर्तन करावंच लागेल, कीर्तनकार बदलू द्या मत आपल्याला यावंच लागणार आहे. हो बरोबर आहे, पण महाराज हे सांगायचं याच्याकरता मी फक्त आणि फक्त गायक म्हणून फिरायचो. मी पहिलं कीर्तन करायचो पण मध्ये मध्ये मी 4 वर्षे बापू कीर्तन सोडून दिली, कीर्तन करायचे सोडून दिले. म्हणजे 4 वर्षाच्या नंतर ज्या वेळेला 3 वर्षापूर्वी मी बाहेर कीर्तन केलं होतं ते पहिलं कीर्तन 4 वर्षाच्या नंतरच. आणि गेल्या वर्षीपासून मारुतीरायाचे उपकार माझ्यावरती सुद्धा झाले. मारुतीरायाची सेवा झाली की अवघ्या 4 राज्यामध्ये सेवा करण्याचं भाग्य मला लाभलंय. त्याच्यामुळे मी ही सेवा कधी सोडणार नाही. विठाला 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 मला हे सांगायचं याच्याकरता, जर बाहेर गावच्या एखाद्या व्यक्तीवरती आपल्या गावचं ग्रामदैवत जर इतके उपकार करणारा असेल तर महाराज ज्या भूमीमध्ये तुम्ही राहता त्या मारुतीरायाचा एक आगळा वेगळा चमत्कार आहे जो मला परिचितीला आलाय तो तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला आला असेल असं मला वाटतंय. कारण का महाराज प्रत्येक गावोगावी पाहत राहा, मारुतीरायाने फक्त आणि फक्त सेवा प्रभू रामचंद्र प्रभूंची केली. इतकी सेवा केली की त्या सेवेचा उत्तीर्ण होण्याकरता जगाच्या मालकाची
पत्नी सीता आई साहेब ज्या वेळेला सर्व इतकी सेवा होती हनुमंतरायाची की स्वतः ब्रह्मांडाचा नायक सीताई साहेबाची पतिदेव ते सुद्धा हनुमंतरायाच्या सेवेला प्रसन्न झाले महाराज. स्वामी सीतापती हे संतोषला स्वामी सीतापती संतोषला सेवे सेवक भाव जाने तो मारुती स्वामी सीतापती संतोषला म्हणजे जगत जननी जगाची माता आईसाहेब सीतादेवी सीतादेवीचे मालक फक्त आणि फक्त सेवेला सेवा पाहून सेवा घेऊन हनुमंतरायावरती प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर प्रभूंनी हनुमंतरायाला आशीर्वाद दिला की हनुमंतराया जे संकट माझ्यावरती पडलं होतं ते संकट सोडवण्याकरता जशी तुम्ही माझ्यासाठी मदत केलात ना इथून पुढं आजरामर राहून इतर कोणत्याही भक्ताला जर संकट आलं तर त्यांचं संकट सोडण्याचं काम हे तुमच्याकडे अर्पण केले. विठ्ठला विठ्ठला म्हणून महाराज आजची सेवा हनुमंतरायाची या सेवेसाठी सर्व गावातील भजनी मंडळी आहेत. त्यामध्ये सुधा महाराज आहेत, भाऊ आहेत, श्यामराव आहेत. हे म्हणजे उगवता तार आहे बरं का श्यामराव, म्हणजे का असा साधा सुद्धा माणूस नाही ती बी. कारण श्यामराव म्हणजे आता मोठ्या गड्याकडे सध्याच्याला माधवराज गुरुजी नरवडे म्हणजे सध्या महाराष्ट्रात एक आगळी वेगळं वातावरण आहे. माधव महाराज नरवडे गुरुजींचं सध्याच्याला महाराष्ट्रात एक आगळं वेगळं वातावरण चाललंय आणि त्या वातावरणातला हा गडी आहे. म्हणजे गुरुजींच्या तालमीतला गडी श्याम महाराज आहेत. आणि आपण ज्या गावात राहतो त्याच गावामध्ये आज आपणही राहिलो तर आपले लेकर सुद्धा राहतात, पण बाहेर गावून लेकर आपल्या गावात येतात आणि संस्कारमय घडवून बाहेर जातात. ते संस्काराचं माहेरघर भंडारगृह ज्यांनी या ठिकाणी चालू केले ताडेश्वर आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र ताडपांगरी या संस्थेचे सर्व विद्यार्थीगण या ठिकाणी उपस्थित आहेत. या एकदा विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण काय असतं आपण यांना एकदा टाळ्या वाजवल्या की ते 10 वेळा टाळ्या वाजवून घेण्यासाठी ते प्रयत्न करत राहतात. काही जण आता हे मुलगा किती दिवस झाले तुला हे बघा 2 वर्षात मुलगा छान कीर्तन वाजवायला लागला. महाराज अशी प्रगती फार कमी संस्थेमध्ये आहे. त्या कित्येक तरी संस्थेला पाठीमागे टाकून आपल्या पांडू महाराजांनी अर्थात आपल्या बंडा महाराजांनी 2 वर्षात मुलगा कीर्तन वाजवण्यासारखा घडवलाय. विठाला विठाला
तसेच महाराष्ट्रातील लोकप्रिय तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार गायन सम्राट श्री हरिभक्त परायण अमोल महाराज झाडगावकर ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि यावर्षी गोड अशी साऊंड सिस्टम आपल्या महारुद्र देवस्थानचीच आहे. कारण काय होतं, सिस्टीमला लय पैसे जाऊ लागले का हो सुद्धा महाराज. ह्या सिस्टीमसाठी काय काय लोकांचे कार्यक्रम बंद होऊ लागले. आता कोणी कार्यक्रम बंद होणार नाहीत अशी दक्षता आपल्याला कोण करून दिली सिस्टीम. वा. आता नुकतेच आमदारपदी निवड झालेली नवनिर्वाचित तरुण तडफदार नेतृत्व श्री राजेश दादा इटेकर यांनी आपल्या गावाच्या भजनासाठी किंवा संप्रदाय टिकण्यासाठी त्यांनी गोड अशी साऊंड सिस्टम घेऊन दिली आहे. एकदा दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण काय असतं, आता काही जणांना वाटत असेल राजकारण्याचं नाव महाराजांना कीर्तनात कशाला घेतलं. ते जरी राजकारणी जरी असतील तरी ते त्यांच्या ठिकाणावरती, पण त्यांनी संप्रदायासाठी काहीतरी काम केलंय त्याकरता आपण त्यांना शाबासकी म्हणून टाळे वाजवायचे. विठाला 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 आपल्या गावचे आधारस्तंभ संप्रदायाचा खांब ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आपल्या पूर्ण पंचक्रोशीला ज्यांनी संप्रदायाचं रोपटं लावत चाललेले आहेत असे असणारे श्री हरिभक्त परायण गावचे भूमिपुत्र भागवताचार्य कीर्तनकार केशव महाराज बापू ताडपांगरीकडे बापूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. बापू सुद्धा उपस्थित आहेत. असू द्या महाराज. विठाला विठाला विठाला. कारण काय असतं, मोठे लोक हे मोठ्या मनाचेच असतात. आणि ज्या वेळेला माणूस मोठा होतो ते मोठं होण्याकरता अगोदर माणसाचं मन मोठं करावं लागतं. त्यावेळेला माणूस मोठा होत असतो. त्या उक्तीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके बापू ही त्या उक्तीला परफेक्ट बसतात. कारण काय, बापूला माहिती आहे बाळू दस्तापूरचा आला म्हणजे बाळू कीर्तनात नुसता गायन करतो. आपल्याला माहिती आहे कीर्तनात सप्त्यामध्ये येतो, नुसते चाली प्रमाण नुसत्या गाण्यावरल्या चाली म्हणून बाळू सगळ्या करतो जातो असं वाटतं. पण बापूला वाटलं बाळू सुद्धा कीर्तनकार जरी गायक जरी असेल आपला तरी आज कीर्तनकार आहे ना, मग तो काय काय सांगतो. जर त्याच्याकडे काय भांडवल कमी असेल तर कीर्तन झाल्यावर मला बापू अजून सांगतात हे इथे सांगावं लागतं बरं का, हे इथं बसतं बरं का, ते इथं बसतं बरं काय, हे सांगण्यासाठी किंवा नंतर मार्गदर्शन करण्यासाठी बापू येऊन बसले. विठाला विठाला. तसे सर्व गावातील माता भगिनी आलेल्या आहेत. एकदा विनंती करतो थोडं थोडं पुढी पुढी सरका. आपल्याला सगळ्यांना कॅमेऱ्यामध्ये जायचं. या सरका पुढं. येणेकरी असे एका कडीला जाऊ द्या कुठेतरी. होय आबा इकडे तरी नाही इकडे तरी. महाराज देवप्राप्तीचा मार्ग दाखवून देतात. नाथ महाराज सांगतात जर कुणाला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यांनी अगोदर संत महात्म्यांना शरण जावं लागेल. जर त्या संत महात्म्याला शरण गेलात तर जे साधन तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवलंय ते साधन तुम्ही पूर्णतेकडे नेल्याशिवाय राहणार नाहीत. जर कोणतंही साधन तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर संत महात्म्याला शरण जा. ते साधन तुमचं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज हे साधन पूर्ण करण्यासाठी इतरत्र मार्ग आम्हाला नाहीये का? त्यावेळेला नाथ महाराज सांगतात कोणतंही साधन जर पूर्णतेकडे न्यायचं असेल तर तुम्हाला संताशिवाय पर्याय नाहीये. नाथ महाराज सांगतात ते मी मनाने मी माझ्या सांगत नाहीये, हे वेदशास्त्र सुद्धा तेच सांगतात. तुम्ही संताला शरण गेल्याशिवाय तुमचं कोणतंच काम पूर्णतेकडे जाणार नाही. मग नाथ महाराज नेमकं संत तुमचे करतात तरी काय काय? त्यावेळेला नाथ महाराज सांगतात तुम्ही कोणतंही कार्य संताकडे घेऊन जा, ते कार्य पूर्ण करण्याचं काम हे संत महात्मे करत असतात. विठाला 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 विठाला.
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथून पुढं आपल्या निर्धारित वेळेपर्यंत कीर्तन आपल्याला इथून पुढं करायचंय. विठाला 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 मग महाराज तुम्ही सांगता देव प्राप्ती करून घेण्याची जर गरज असेल तर तुम्ही संत महात्म्याला शरण गेलं पाहिजे. मात्र महाराज जे संत महात्म्यांना शरण जायचंय ते संत महात्मे नेमकं आहेत कसे, राहतात कुठे आणि करतात काय हेच पाहिजे निर्धारित वेळेपर्यंत. विठाला विठाला मग महाराज देव प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा फक्त आणि फक्त मुमुक्षु वर्गातल्या जीवांना आहे. कारण का पामर वर्गातल्या लोकांना देव प्राप्तीची गरज नाहीये आणि संसारही व्यवस्थित व्हावा आणि देव प्राप्त सुद्धा व्हावा असं ज्याला वाटत नाही त्याला काय म्हणायचं, पामर म्हणायचं. मग महाराज दुसरा वर्ग कोणता आहे, तो विषय वर्गात. महाराज विषय वर्गातल्या जीवाला संसारही इतका आवडत नाही आणि परमार्थ तर अजाबात आवडत नाही. ज्या व्यक्तीला विषय सोडून दुसरं काहीच आवडत नाही त्याला विषयी असं म्हणायचं. मग महाराज तिसरा वर्ग आहे मुमुक्षुचा. मुमुक्षु वर्गातल्या प्रत्येक जीवाला एकच कार्य वाटतं, त्याला वाटतं मला कधी देव भेटेल, देव मला कधी दिसेल, देव मला आपलासा कधी करून घेईल, हे ज्याला वाटतं त्याला मुमुक्षु म्हणतात. आणि चौथा वर्ग आहे महाराज मुक्ताचा. मुक्त असणाऱ्या वर्गातल्या प्रत्येक जीवाला देव प्राप्तीची गरज नाहीये आणि संसार सुद्धा व्यवस्थित व्हावा असं वाटत नाहीये, त्याला मुक्त म्हणायचं. कारण मुक्तच त्याला म्हणतात. चौथियाचे ठाई आगा काहीच करणे नाही. मला ऐकू येईना, बापूला मोठ्यानं सांगा वाटणं. म्हणजे मुक्त असणाऱ्या वर्गातल्या जीवाला दुसरं तिसरं साधन करण्याची काही गरज सुद्धा नाहीये. कारण का मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे. मुक्त वर्गातल्या लोकांना कुठल्याच गोष्टीचं बंधन नाहीये. त्यामुळे त्यांच्या जवळ बंधन माणसाचं तेव्हाच तुटतं ज्या वेळेला देव आपलासा होतो किंवा संत आपल्याशी होतात. मग महाराज नेमकं देव प्राप्तीची गरज कोणाला आहे तर ते फक्त मुमुक्षु वर्गातल्या जीवांना आहे. विठाला विठाला मग महाराज मुमुक्षु वर्गातल्या जर जीवाला देव प्राप्तीची गरज असेल तर मुमुक्षु वर्गामध्ये नेमकं येतं कोण, त्या मुमुक्षु वर्गामध्ये येतात ते संत महात्मे येतात. मग महाराज संत महात्म्यांचा विचार काय असतो, संत महात्म्यांचा सारखं मनामध्ये एकच विचार चालवतो महाराज, कैमी उधार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. संत महात्म्याच्या मनात चालतो विचार महाराज. संत महात्म्यांना कायम एकच वाटतं, माझ्या या जीवाचा उद्धार कधी होईल आणि उद्धार होऊन मला देव कधी भेटेल. नवे नवे महाराज जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येकाला विचारायला लागले, अहो देव कुठे, देव कुठे, देव कुठे. हा कायम आणि सतत चालणारा प्रश्न जगद्गुरु तुकोबारायच्या मनामध्ये होता. एक दिवशी तुकोबाराय असे बाहेर आले, भंडारे डोंगरावरून खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर काही वारकरी मंडळी चालत होती आणि त्या वारकऱ्यांना तुकोबाराय विचारायला लागले प्रश्न करून, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी कासेल ठावा तुम्हा कोणासी.
जगद्गुरु तुकोबाराय त्या वारकऱ्यांना विचारत होते. कारण का जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणात तीव्र इच्छा होती. कशाची? नाही महाराज, जगद्गुरु तुकोबारायांना वाटायचं मला देव भेटावा. एक भक्तिगीत आहे बघा. कधी भेटेल रघुपती मजला सांग रे मारुती. किती गोड गायलेली बघा महाराज, सुधीरजी फडकेंनी गायलेली. कधी भेटेल रघुपती सीताई साहेब मारुतीरायाकडे करुणा करतात महाराज त्या भक्तिगीतामध्ये. पाहतो तुम्ही प्रत्येक वेळ ऐकलेले. सीताई साहेब हनुमंतरायाला विचारतात, हनुमंतराय सांग ओ मजला मारुती कधी भेटेल रघुपती रघुपती. जी स्थिती सीताई साहेबांची होती ना त्या स्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय होते. येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला विचारायचे, अहो कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. प्रत्येकाला विचारायचे महाराज. कारण का जगद्गुरु तुकोबारायांना वाटायचं मला कधी देव भेटेल, मला कधी देव भेटेल. पण महाराज देव भेटण्यासाठी संत महात्मे प्रयत्न करतात. मग नेमकं ते संत राहतात कुठे, संत करतात काय, त्यावेळेला महाराज निळोबाराय उत्तर देतात. नेमकं संत करतात काय? निळोबाराय सांगतात महाराज, लय गोड सांगतात निळोबाराय. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचोनी. संतांचं काम जर कुणाला संत ओळखायचे असतील तर त्यांनी फक्त आणि फक्त काय करायचं, संत महात्म्याच्या भोवताली जायचं. आणि भोवताली गेल्याच्या नंतर जर त्यांच्या मुखातून भगवंताचं नामचिंतन उच्चारण होत असेल तर आपण निश्चित समजायचं हे या ठिकाणी संत आहेत. नाही तर महाराज पोटासाठी संत झाले कलित बहुत. नाही तर पोटावर फिरणारे संत कितीतरी झाले आहेत का नाही होय आबा. पोटासाठी फिरणारे संत बकळीत महाराज. आता आपण पाहतो बघा, गव्हाचे खळे झाले, हरभऱ्याचे खळे झाले की उन्हाळ्यामध्ये काही काही संत येतात बघा दारला पेटी घेऊन. येतात का नाही? मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ बाबा जन्मले उकंड्यात. जमाले की होय भाऊ सुभाष भाऊ, जमाले की आओ जमायले. विठाला विठाला महाराज ते सुद्धा स्वतः म्हणून घेतात संत. पण संत आहेत का ते? कदापि नाही. नामदेव महाराज म्हणतात कीर्तन करीसी तरी कीर्तनकार होशी परी वैष्णव न होशी. अरे जना, कीर्तनकार जरी असल तरी फक्त कीर्तनकारच, ते संत होणार नाहीये. मग महाराज नेमकं संत आम्ही ओळखायचे त्यांच्या मुखातून अखंड नामचिंतन चालू राहील. ते आम्हाला ओळखू येणं शक्य नाहीये. कारण का बरं महाराज संताची भेट होईल का? संत महाराज सांगता संताची भेट सुद्धा होणं काही शक्य नाहीये. बहुआ वगड आहे संत भेटी परी जग जेटी करुणा. मग महाराज संताची भेट होण्याच्या अगोदर आम्हाला काय काय हाताला येईल का काही?
आमच्या काहीतरी हाताला लागेल का? त्यावेळेला महाराज सांगतात, चंद्रामृत सुखे सेववेल आसता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल का. म्हणजे चंद्र हा पौर्णिमेच्या दिवशी अमृताचा सडा टाकतो. अमृताचा सडा टाकलेलं जो अमृत असतं ते अमृत सेवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कावळ्यालाच आहे. बरोबर आहे? होय. अमृताचा चंद्रानं सडा केला की ते सडा फक्त सेवन करण्याचं ज्ञान कावळ्याला आहे का नाही? कोणाला? बळ महाराज. हा कोणाला आहे? ह्या पोरायला? बापू कोणाला आहे? पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा अमृताचा सडा टाकतो आणि तो सडा सेवन करण्याचं ज्ञान फक्त आणि फक्त चकोर नावाच्या पक्ष्याला आहे. ते सुद्धा ज्ञान एखाद्या जीवाला अवगत होईल असं महाराज सांगतात. चंद्रामृत सुखे सेववेल आसता जाता रवी धरवेल. म्हणजे अस्तमानाला जाणारा सूर्य सुद्धा थांबवता येईल पण संताची भेट होणार नाही. मग महाराज तुम्ही सांगता जसं पौर्णिमेच्या चंद्राचं अमृत सेवन करण्याचं ज्ञान चकोर नावाच्या पक्षाला आहे तसा एखाद्या महात्म्याने किंवा एखाद्या व्यक्तीने कोण सूर्य थांबवलाय का? हो महाराज थांबवलाय. भजन करा सांगतो, विठाला 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 हरे विठाला. औंड्याची आणि ठाकूरबुवाच्या परंपरेमध्ये औंड्याची एक वारी आहे. त्या औंड्याच्या वारीला बुवासाहेब महाराज वारीला जायचे यायचे जायचे यायचे. एक दिवशी असं झालं दर वर्षानंतर एकदा जायचं तिथं. औंड्याची वारी म्हणजे वर्षानंतर एकदाची आणि आळंदी पंढरीची वारी नियमितपणानं चालायची. औंड्यामध्ये वारी भरली आणि वारीच्या निमित्तानं बुवासाहेब महाराजांचं कीर्तन चालू झालं. कीर्तन चालू झाल्याच्या नंतर महाराज एकादशीचा कीर्तनाचा नेम म्हटलं की महाराज म्हणायचे दिवसभर देवाचं नामचिंतन करायचं, दिवसभर कीर्तन चालायचे आणि सूर्यास्त झाला की फराळासाठी पंक्ती बसवायच्या आणि त्या पंक्ती फराळ करून माणसं उठली की रात्रभर जागर करायचा. जागर करण्यासाठी ह्या भरपूर मंडळी एकत्रित आले आणि तुम्ही आजही पहा जितका जागराचा उत्सव जागराचा सोहळा परभणी जिल्ह्यात चालत नाही कितीतरी पटीनं हिंगोली जिल्ह्यामध्ये आता सुद्धा पहा सप्ताहामध्ये सुद्धा जागराचा उत्सव फक्त आणि फक्त हिंगोली जिल्ह्यात तुम्ही अजूनही जा कुठल्याही एखाद्या सप्त्यात जा तिथं पहा तुम्ही जागराचा आनंद. जितका समाज कीर्तनाला नसतो तितका समाज जागराला असतो. मग महाराज जागरासाठीच पूर्ण पंचक्रोशीची मंडळी त्या ठिकाणी उपस्थित झाली. लोकांना वाटलं आता सूर्यास्त झाला की लगेच फराळाच्या पंक्ती बसतात. फराळाच्या पंक्ती झाल्याबरोबर लगेच जागराच्या भजनाला सुरुवात होणार आहे. महाराज कीर्तन बुवासाहेब महाराजांचं चालू झालं. कीर्तनाची वेळ होती 4 ते 6ची. महाराजांचं कीर्तन हे 2 तास असायचं. 2 तास महाराज बोलले. 2 तासाचा 2.5 तास झाले. 2.5 तासाचे 3 तास झाले. 3 तासाचे 3.5 तास झाले तरी महाराज सूर्यास्त व्हायला तयार नाहीये. सूर्य एका जागेवरती थांबलाय. महाराज कसे बसे 4.5 घंट्यापर्यंत महाराजांनी कीर्तन केलं आणि कीर्तन 4.5 घंटे केल्याच्या नंतर महाराजांच्या मनाने महाराजांना सांगितलं, महाराज आज तुमच्या कीर्तनात कोणीतरी महापुरुष येऊन कीर्तन श्रवण करतोय. त्यावेळेला महाराज सांगतात, आज जे कीर्तन चाललंय
हे कीर्तन श्रवण करण्यासाठी कोणीतरी महात्मा बसलेला आहे रे. त्यावेळेला लोक महाराज आजूबाजूला आजूबाजूला आपण आपल्या बाजूला पाहत राहतात. ज्या वेळेला पाहतात ना त्यावेळेला एक महात्मा मांडी घालून डोळे लावून एकाग्रतेने महाराजांचं चिंतन श्रवण करीत होते. त्या महात्म्याकडे ज्या वेळेला पाहिलं ना त्यावेळेला त्या महात्म्याला बुवासाहेब महाराजांनी जवळ बोलून घेतलं. त्या महात्म्याने महाराजांसमोर आले आणि आल्याच्या नंतर सांगितलं, महाराज हे जे तुमचं कीर्तन चाललं होतं ना हे कीर्तन मला दरवर्षी एकदा ऐकाय मिळायचं आणि ह्या कीर्तनातून माझ्या मनाला सुद्धा उपदेश मिळायचा आणि हे उपदेश मला जास्त व्हावा याकरता मी ह्या सूर्याला सुद्धा थांबून ठेवलं. कारण मला माहितीये एकदा का सूर्यास्त झाला की तुमच्या कीर्तनाचं जे विठ्ठल भजन होणार हे मला माहित होतं. कारण का मी एकदा दोनदा तीनदा नाहीये, मी कितीतरी दिवसापासून या एकादशीला मी सुद्धा औंड्याच्या वारीला येतो आणि या वारीला आलं की फक्त आणि फक्त तुमचं कीर्तन ऐकाय मिळतं. आणि एकदा का की तुमचं कीर्तन ऐकलं की वर्षभर मला कसं जगायचंय हे मला तुमच्या कीर्तनात कळायचं. आणि मला कितीतरी दिवसाचं काही काही गोष्टीचं ज्ञान पाहिजे होतं, ते ज्ञान मला तुमच्या कीर्तनातून मिळायचं. त्याच्यामुळं मला वाटायचं आज महाराजांनी कितीतरी वेळ बोलावं आणि तुम्ही बोलतच राहावं आणि मी ऐकतच राहावं, ही मला ऐकायची गोडी लागली. म्हणून मी त्या सूर्याला थांबवलं. महाराज त्याच महात्म्याचं, तो महात्मा म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नाहीये. तुम्ही दैठण्याच्या वारीला आपण जातो, दैठण्याला आपण जातो ना, दैठण्याचं जे ठाकूरबुवाचा वाडा आहे, ठाकूरबुवाच्या वाड्याच्या शेजारी एक पलीकडून एक वाडा आहे पहा. त्या वाड्याचे मालक होते धीरजगिरी महाराज म्हणून. धीरजगिरी नावाच्या महात्म्याने महाराजांचं कीर्तन श्रवण करण्याकरता 4 तास सूर्य अस्तमानाला जाणारा सूर्य असून सुद्धा त्या सूर्याला 4 तास थांबून धरलं होतं. ही सुद्धा ताकद एखाद्या मनुष्य प्राण्यामध्ये किंवा या जीवामध्ये सुद्धा सूर्य अस्तमानाला जाणारा सुद्धा थांबवण्याचं बळ येईल. पण महाराज म्हणतात संत महात्मे मिळणार नाहीयेत. मग महाराज बाह्य हेळा सागर तरवेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्र तरुण बाहेर आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा त्या जहाजाचा संडास बाथरूम मध्ये जाऊन संडासचं भांड फोडून समुद्रामध्ये खाली सुळक मारली आणि सुळक मारून समुद्राच्या पैल तीराला निघाले होते. म्हणजे समुद्र सुद्धा येदा कदाचित एखाद्या व्यक्तीला समुद्र सुद्धा तरुण जाता येतं, पण संताची भेट होणं मुश्किल आहे. मग महाराज तुम्ही ते सांगता जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर संत महात्म्यांना शरण गेलं पाहिजे. नेमकं आम्ही संत महात्मे ओळखायचे कसे? त्यावेळेला निरोबा महाराजांनी सांगितलं तीची संत ज्यांचा हेत विठ्ठली. ज्या ठिकाणी देवाचं नामचिंतन भगवत भक्ती चालू आहे त्या ठिकाणी संत हे संबोधून त्या संत महात्म्याला शरण गेलात की तुम्हाला देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. कारण काय असतं माहितीये का, संत महात्मे इतरत्र देवाला भजत नसतात. आता जवळजवळ आलाय बघा. आता पुढच्या महिन्यामध्ये गणपती उत्सव आहे. आता प्रत्येक गावागावामध्ये काय करतात, गणपती उत्सव आला की नावाला फक्त एक गाव एक गणपती म्हणतात आणि त्या गणपतीच्या नावाने संपूर्ण गावातून वर्गणी जमा करतात. आणि माता माऊल्यांची इच्छा सुद्धा होणार नाही त्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला यायची. असे तिथे विचित्र विचित्र गाणे लावून तरुण मंडळी बसतात. माझी एकच विनंती आहे, सर्व परिसरातील असो प्रत्येक गावोगावातल्या तरुणांना एकच विनंती आहे, गणपती बाप्पाचं आपण जरूर गणपती बाप्पाचं आगमन करायचं, गणपती बाप्पांना बसवायचं. 11 दिवस
देवाच्या पुढे जरी तुम्हाला होत नसेल कीर्तन आयोजित करणं, भजन आयोजित करणं होत नसेल, किमान माता माऊल्यांना यायला काही त्रास होईल असं तरी वर्तन करू नये. गणपती बाप्पा झाला महाराज, आता येणारा सण आहे बैलपोळा. पोळ्याच्या दिवशी आपण पहा किती आनंदाने त्या बैलांना सजवतो, किती आनंदाने बैलांना सजवतो, आनंदाने गावात आणतो. आनंदाच्या भरामध्ये आपण एकमेकांना, ज्याच्या घरी बैल नाही आहेत आपण त्यांना जेवणासाठी सांगतो. 2 दिवस आपण त्या माणसांना आपण आपलं 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 करून जवळीकतेने राहतो. असंच प्रेम पोळ्याच्या निमित्ताने सुद्धा तुमचं आमचं वाढत राहावं. कारण का संत महात्मे हे इतर सण साजरे करत नाहीत, पण महाराज संत महात्म्यांना इतरत्र सण सुद्धा साजरे करण्याची गरज कदापि नाहीये. कारण का त्यांना दैनंदिन रोजचा रोज सण आहे महाराज. विठोबाचे राज्य दिवाळी, विष्णुदास नामाचे भावे रवारी, विष्णुदास नामाचे भावे रवारी, विष्णुदास नामाचे भावे रवारी, विष्णुदास नामाचे भावे रवारी. जे भगवान पंढरीश परमात्म्याचे दास्यत्व स्वीकारून लोक जीवन जगतात ना, त्या महात्म्यांना दिवाळीचा आनंद नाही ना दसऱ्याचा आनंद नाही. कारण का त्यांना तितक्या पुरत्या सणापुरता आनंद त्यांच्या जीवनात नाहीये. कारण का त्यांना रोज दिवाळी, त्यांना रोजच दसरा आहे. त्यामुळे महाराज त्यांना सणाचं काही वाटत नाहीये. पण महाराज जे आपण तुम्ही आम्ही असतो ना, आता उद्या तोंडावर आलेला सण आहे पहा, उद्या तोंडावर आलेला रक्षाबंधनाचा सण आहे. फक्त माझी एकच विनंती आहे प्रत्येक माता माऊलीला, माता माऊल्या हो, फक्त एकच मागणं तुमच्या भावाकडे करा. तुम्ही मागू नका त्याला सोन्याचं दागिना, तुम्ही मागू नका त्याला साडी, तुम्ही मागू नका त्याच्याकडून बापजाद्याची 7-12. फक्त तुम्ही त्याच्याकडून एकच मागणं करा की भावा, ज्या पद्धतीने तू जर तुझ्या कानावरती माझ्या माघारी, तुझ्या माघारी किंवा माझ्या माघारी जर तुझ्या कानावरती एखादा माझ्याविषयीचा जर एखादा अभद्र शब्द आलास, तर ज्या पद्धतीने तू तयार होऊन मैदानी उतरतो ना, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या कोणत्याही माता माऊलीच्या विषयी जर कोणी माघारी बोलत असेल ना, जसं सख्या बहिणीच्या पाठीमागे उभा राहतो ना, तसं प्रत्येक बहिणीच्या पाठीमागे फक्त मैदानात उतरण्याची तयारी ठेव. मला एवढीच ओवाळणी दे रे, फक्त एवढंच मागून घ्या मायबाप. कारण का आजकाल आपण पाहतोय महाराज, महाराष्ट्राचं वातावरण इतकं ढवळून गेले, इतकं ढवळून गेले. अहो पहा ना, कित्येक तरी प्रकरण घडतायत महाराष्ट्रात. कोण्या लेकराचा बाप चाललाय, कोण्या बहिणीचा भाऊ चाललाय, कोण्या बापाचा मुलगा चाललाय, कोण्या आईचा मुलगा चाललाय. ह्या गोष्टी होऊ नये तो. तेव्हापासून मला एकच वाटते महाराज, त्या देवाला एकच विनंती करावं, देवा अंतरीच्या विठुराया, अंतरीच्या विठुराया, तुझ एक मागन आता तरी दे रे देवा, माणुसकीच वागन आता तरी दे रे देवा, माणुसकीच जगन. तुम्ही आम्ही सुद्धा महाराज देवाकडे एकच विनंती करायची, देवा या चालत्या युगामध्ये फक्त आम्हाला आमच्या भोवतालच्या लोकांची वागणुकी जी आहे ना, ती वागणूक फक्त जराशी नीट ठेव रे देवा. एवढीच देवाकडे प्रार्थना करायची, देवा
आता तरी दे रे देवा माणुसकीच जगन, माणुसकीच जगन. कारण का महाराजांनी जगावर उपकार केले म्हणून स्वतः देवाने महाराजांना पदरात घेतलं. महाराज आपण रोज आरती गातो, रोज आरती गातो. हरिभक्ताच्या साक्षीने भीमेच्या कुशी देह समर्पिला विठ्ठल चरणाशी. पर्व काळ गुरुवार आषाढ शुद्ध द्वादशी रायमाल्यास बोधी पंढरी निवासी. आपण रोज आरती गातो महाराजांची आणि महाराजांची आरती गातो यासाठीच महाराजांनी तुमचं आमचं सुद्धा कल्याण केलंय. महाराजांनी कधीच आपलं परक कधीच महाराजांनी मानलं नाही. महाराज माझ्या सोबतचा अनुभव आहे. महाराज जो माणूस ज्या माणसाला स्वतःचं नाव सुद्धा अजून सुद्धा पेन हातात घेऊन लिहिता येत नाही, माणसाला स्वतःचं नाव जरी पुढे दिसलं तर एक 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 अक्षर करून वाचावं लागतं. पण त्या माणसाला सुद्धा कीर्तनकार बनवलं. केवळ इना द्यायचा, विण्याची सेवा करणारा कीर्तनकार केलं. ते उदाहरण आपल्या समोर आहे. महाराज अमोल महाराज जाडगावकर. विठाला 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 म्हणजे संत महात्म्यांना आपलंच नाही. पण महाराज तुम्ही आम्ही तुझं परक आपण पाहतो. पण इथून पुढं कोणता जरी सण, कोणता जरी उत्सव आला तर तुझं परक आपण कधीच कोणाला करायचं नाहीये. मग महाराज आता येणारी 15 ऑगस्टच्या दिवशी, येणाऱ्या 15 ऑगस्टच्या दिवशी महाराज एक तर आपला 15 ऑगस्टला काय असतं काय 15 ऑगस्ट किती तारखेला येते? 16 ऑगस्टला. अरे किती तारखेला येते ते? आता येणाऱ्या या वर्षीच्या 15 ऑगस्टला खूप मोठा योग आलाय. कारण त्याच दिवशी भगवान परमात्मा गोकुळात सुद्धा जन्माला आले आणि त्याच दिवशी भगवान श्री ज्ञानोबाराय सुद्धा त्याच दिवशी जन्माला आलेत. ताडपांगरीकर तुम्हा गावकऱ्यांना एकच विनंती आहे, शासनाने सुद्धा GR काढलाय पहा. प्रत्येक शाळातल्या शिक्षकांना आपण गावकऱ्यांनी विनंती करायची, सर आमच्या गावामध्ये त्या दिवशी आम्ही सर्व भजनी मंडळ सुद्धा तुमच्या झेंडावंदनसाठी उपस्थित राहणार आहोत. आणि झेंडावंदन झालं, झेंडावंदन होण्याच्या अगोदर जे आपली गावामध्ये प्रभात फेरी असते ना, त्या प्रभात फेरीमध्ये गावातल्या पूर्ण टाळकरी मंडळांनी टाळ विना मृदंग पकवाज घेऊन दिंडी तयार करायची. त्या दिंडीच्या पाठीमागे शाळेतले विद्यार्थी ठेवायची आणि विद्यार्थी ठेवून ज्ञानोबारायाची पालखी काढायची आणि गावभर ज्ञानोबारायांची मिरवणूक 15 ऑगस्टच्या दिवशी काढायची. कारण का 15 ऑगस्टच्या दिवशी गावामध्ये प्रभात फेरी तर असतेच, पण अधिक उत्सव म्हणून भगवान परमात्म्याचा एका बाजूला फोटो ठेवायचा, भगवान श्री ज्ञानोबारायाचा एका बाजूला फोटो ठेवायचा आणि दोन, एक देव आणि एक संत, या दोघांना एकत्रित ठेवायचं आणि त्यांची मिरवणूक आपल्या गावभर काढायची. हा सुद्धा उत्सव हा प्रत्येक गावागावी झाला पाहिजे. कारण का हा त्रिवेणी संगम सहसा कदापि येत नाही. योगायोगाने त्या दिवशी सर्व मुलं झकपक कपडे घालून शाळेत जातात, एका गणवेशामध्ये असतात. त्याच गणवेशाचा फायदा घेऊन भजनी मंडळांनी सुद्धा आवर्जून उपस्थित राहावं. गावातल्या सर्व नागरिकांनी सुद्धा उपस्थित राहायचं, माता मावल्या सर्वांनी उपस्थित राहायचं. त्या प्रभात फेरीचा आनंद घ्यायचा, आनंद द्यायचा. कारण का देवही त्या दिवशी जन्माला आलेत
आपल्या भारताला स्वातंत्र्य हे त्याच दिवशी मिळाले आणि स्वतः भगवान श्री ज्ञानोबा सुद्धा त्याच दिवशी जन्मलेले आहेत. कारण का तिथी आणि तारीख ही कितीतरी दिवसाच्या नंतर एकदा एकत्रित आलेले. मग एकदा एकत्रित आल्यामुळं या त्रिवेणी संगमाचा उत्सव आपण सर्वांनी साजरा करायचा. विठाला विठाला विठाला. मग महाराज संत महात्मे आपलं तुझं हे मानत नाहीत. त्यामुळे जर आपण संत महात्म्याला शरण गेलात तर नक्कीच आपल्याला देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. मग महाराज जर संताला आपण शरण गेलात किंवा संतांनी जर आपल्याला आपलंसं केलं, जर संतांनी आपल्याला हातात धरलं तर आपलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी ही देवावरती पडत असते. धरी तिजे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. मग आपलं कोणतं जरी कार्य आपण आपल्या मनाचं मनोरथ जर ठरवलं तर ते मनोरथ पूर्ण करण्याचं काम सुद्धा ते संत महात्मेच करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. मग महाराज एखादा कुणाचं तरी मनोरथ पूर्ण केलंय का एखाद्या संत महात्म्याने? हो मायबाप भजन करा विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा हरे विठोबा रखुमाई. मग त्या संत महात्म्याने कुणाचं मनोरथ पूर्ण केलं? ऐकून घ्या मायबाप. जे आपण तुम्ही आम्ही रामायण ऐकतो ना, आपल्या गावात रामायण चालतं रोज. जे रामायण ज्या महात्म्याने लिहिलं त्या महात्म्याचं नाव महर्षी वाल्मिकी. रामचरित्र मानस ज्या महात्म्याने लिहिले ना त्या महात्म्याचं नाव महाराज तुलसीदास. ज्या वेळेला तुलसीदास भगीरथी माता नदीच्या तीरावरती स्वतः तपश्चर्या करायची, नामसाधना करायची. आणि नामसाधनेचा एकच भोक असायचा, मला कधी देव भेटेल, मला देव कधी भेटेल. देव प्राप्तीच्या संयोगाने तुलसीदासजी एका जंगलामध्ये वनामध्ये तपश्चर्या करायची, प्रभूचं नामचिंतन करायचे. नामचिंतन करत असताना एक दिवस असा उजाडला, वानरसेना त्या जंगलामध्ये आली. आणि वानरसेना ज्या वेळेला जंगलामध्ये आली ना, वानरसेनेच्या कानावरती तुलसीदासाच्या वाणीचं जे चाललेलं भजन होतं ते वानरसेनेच्या कानावरती पडलं मायबाप. आणि वानरसेनेच्या कानावरती भजन पडल्याबरोबर काही वानर उठले आणि हनुमंतरायाकडे गेले. आणि हनुमंतरायाकडे निरोप गेला, हनुमंतराय कोणीतरी एक माणूस, आपण ज्या प्रभूचं नामचिंतन करतो ना त्याच प्रभूचं नामचिंतन करणारा एक माणूस जंगलामध्ये एक कुटिया तयार करून त्या कुटियामध्ये भगवंताचं नामचिंतन करतोय. हे ज्या वेळेला हनुमंतरायाच्या कानावरती पडलं, हनुमंतरायाला सुद्धा वाटलं आपली आणि त्या महात्म्याची कधी भेट होईल. कारण काय असतं महाराज माहिती आहे का, आपण आपल्यासारखे जर मिळायला लागले तर माणूस भेटण्यासाठी आतुरता करतो. तुम्ही पहा, एखादा कोणी बिडी वडणारा जा असेल तर बिडी वडणारापाशी तत्परतेने जातो. आता समजा गावात पांडुरंग महाराज मृदंग वाजवतात, मग मृदंग वाजवण्यासाठी शामराव तिकडल्या गावात तिकडल्या कडीला घर असून सुद्धा रोज एक तरी चक्कर तुमच्याकडे असतेच. कारण का, तुमचं आणि त्यांचं एक क्षेत्र असल्यामुळं ते कधीही मिळण्यासाठी तत्पर असतात. आता काही काही गायक मंडळी आहेत, आता सुभाष भाऊ आहेत आणि सुदाम महाराज आहेत. आता ह्या दोघाला एखादी चाल, आता सुभाष भाऊ पंढरपूरला मोठ्या सप्त्यात होती,
सुदामराव एखाद दिवस आले का गेले काहीच मिळालं. त्याच्यामुळे सुदामरावला काय वाटतंय नागडे सुभाष भाऊनं 101% 2-4 तरी चाले पंढरपुरातून आणल्याच असतील. कारण का तिथं कलाकाराचा महासागर होता. प्रत्येक कीर्तनाला 4 गायक नवीनच होते. मग 4 गायकाच्या किमान 4-4 चाली जरी नाही झाल्या तर चौघाची मिळून एकांती तरी सुभाष भाऊनं एखादी तरी ध्यानात ठेवलीच असं ना. रोजची एक 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 म्हणता 8 दिवसाच्या 8 चाली झाल्या. मग त्या 8 मधल्या किमान सुदामरावला वाटलं मला सुभाष भाऊ 4 तरी सांगतील. म्हणून सुभाष भाऊ आणि सुदामराव रोज एकत्रित यायची, पारावर बसायची, एकमेकाला टाळीमध्ये चाली म्हणून दाखवायची. कारण का जशा तसं म्हणजे सारख्याला वारकं मिळालं की माणसाचे विचार दुगुणित होतात, म्हणजे विचार वाढत चालतात. त्या विचाराने महाराज तुलसीदासाकडे धाव हनुमंतरायाने घेतली. आणि ज्या वेळेला तुलसीदास भजनामध्ये मग्न होते त्यावेळेला हनुमंतराय गेले, साष्टांग दंडवत घातला. आणि दंडवत घालून ज्या वेळेला तुलसीदासांना भजनाच्या समाधीतून बाहेर जागं केलं ना, जागं केल्याच्या नंतर महाराज तुलसीदासांनी हनुमंतरायाकडे पाहिलं. हनुमंतरायाला पाहून स्वतः कडकडून मिठी दिली, आलिंगन दिलं. मग महाराज हनुमंतरायाकडे एक निरोप तुलसीदासांनी पाठवला. हनुमंतराय, मी आजपासून भजन करत नाहीये. माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यापासून 2ऱ्या ते 3ऱ्या महिन्यामध्ये मला माझ्या पत्नीने उपदेश केला. आणि मी माझ्या पत्नीचा उपदेश ऐकून भागीरथी मातेचं स्नान केलं आणि या जंगलामध्ये आलो. तेव्हापासून मी भगवंताचं स्मरण करतोय. मला भगवंताची भेट घ्यायची आहे, मला भगवंताला पाहायचंय, मला भगवंताला अंतकरणातून मिलन करून घ्यायचंय. त्यावेळेला महाराज हनुमंतराय तुलसीदासाकडे पाहतात. तुलसीदासाच्या दोन्ही नेत्रातून पाणी वाहतंय आणि तुलसीदास विनवणी करून सांगतात, तुका म्हणे मज आटवा मूळ लवकरी पाठवा. तुलसीदास हनुमंतराया पुढे शरणागती पत्कारतात. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. हनुमंतराय, एकदा फक्त भगवंताची आणि माझी एकदा भेट करून द्या. हो, एकदा भेट करून द्या. तुलसीदासांना कितीतरी दिवस तपश्चर्या करून झाली होती महाराज. ज्या वेळेला हनुमंतराय निघाले, अयोध्येमध्ये गेले आणि अयोध्येमध्ये जाऊन ज्या वेळेला भगवंताच्या समोर उभे राहिले आणि उभे राहून भगवंताला स्वतः हनुमंतराय सांगतात, हनुमंतराय, कोणीतरी एक महात्मा आहे, त्या महात्म्याने कितीतरी दिवस तुमच्या नामाचं चिंतन करून अंगावरती जठा, दाढी, केस, नख वाढवून तपश्चर्या करत बसलेला एक साधक आहे. त्या साधकाची दुसरी तिसरी काहीच इच्छा नाहीये प्रभू, फक्त तुम्ही त्या साधकाला एकदा भेटावं एवढीच इच्छा त्या साधकाची आहे. त्याकरता तुम्हाला माझी सुद्धा विनंती आहे, प्रभू तुम्ही एकदा त्या साधकाला दर्शन द्या. ज्या वेळेला ही विनंती स्वीकारून प्रभू जंगलात निघण्याच्या तयारीला आले. महाराज, प्रभू ज्या वेळेला जंगलात येत होते ना, त्यावेळेला 18 पद्म वानर सेना प्रभूच्या रथाच्या समोर होती. प्रभू एकटे रथामध्ये बसून त्या जंगलामध्ये आले. जंगलात येऊन पूर्ण जंगलाला प्रदक्षिणा मारली आणि महाराज वानर सेनेचा एकच जय घोष करायचा, जय श्रीराम जय श्रीराम, जय 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 श्रीराम. वानर सेनेला जय घोष चालायचा. तरीही तुलसीदास कुटियाच्या बाहेर आले नाहीत. तुलसीदासांनी भगवंताला पाहिलं नाही. तुलसीदासांनी पाहिलं, आपण आपल्या जागेवरती भगवंताचं नामस्मरण करत बसले.
ज्या वेळेला दुसरा दिवस उजाडला आणि दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर हनुमंतराय समोर आले आणि हनुमंतराय समोर आल्याच्या नंतर हनुमंतरायला एकच सांगणं घातलं महाराज, हनुमंतराय तुम्ही मला म्हटले होते प्रभू येणार आहेत, तुम्हाला दर्शन देणार आहेत, माझे प्रभू कधी येणार आहेत? त्यावेळेला हनुमंतराय बोलतात, साधू महाराज कालच्या दिवशी प्रभू आले, पूर्ण जंगलामध्ये प्रदक्षिणा घेतली, येऊन परत अयोध्येमध्ये गेले प्रभू. त्यावेळेला तुलसीदास सांगतात, हनुमंतराय जे मी माझ्या पूर्वजन्मीच्या चरित्रामध्ये लिहून ठेवलंय त्या पद्धतीने प्रभू जंगलामध्ये आले नव्हते. प्रभू आले होते, रथामध्ये एकटेच प्रभू होते, पण मला त्या पद्धतीने एकट्याच प्रभूचं दर्शन घ्यायचं नाहीये. मला प्रभूच्या सोबत सीता आई साहेब पाहिजेत आणि बंधू लक्ष्मण सुद्धा पाहिजे. त्यावेळेला महाराज हनुमंतराय परत गेले. हनुमंतरायाने विनंती केली, देव तयार झाले. देव तयार होऊन ज्या वेळेला रथामध्ये विराजमान होऊन जंगलामध्ये आले ना, जंगलात आले त्यावेळेला तुलसीदासाने भगवंताचं दर्शन घेतलं आणि जीवनाची धन्यता मानून घेतली. आणि त्यावेळेला दर्शन घेणं झाल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्रांनी तुलसीदासांना उपदेश केला, तुलसीदासा जे तुम्ही अगोदरच्या जन्मामध्ये अवतारामध्ये जे चरित्र लिहून ठेवलं त्या चरित्रानुसार मी माझं जीवन धन्य समजतो, पण इथून पुढच्या युगामध्ये जे जीव जन्माला येणार आहेत त्यांचं जीवन धन्य होण्याकरता तुम्हाला पुढचं चरित्र लिहून ठेवायचंय. त्यावेळेला जे महाराज जो उपदेश प्रभूंनी स्वतः तुलसीदासांना केला आणि उपदेश ऐकून जो ग्रंथ लिहिण्यात आला त्या ग्रंथाचं नावच महाराज तुलसी रामायण. या म्हणजे अगोदर ज्या महात्म्याने रामायण लिहिलं त्या महात्म्याचं अगोदर नाव, नंतर प्रभूचं नाव. तो उपदेश सत्य मानून तुलसीदासाने ग्रंथ लिहून ठेवला. पण ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी तुलसीदासांना सुद्धा मनातलं जे मनोरथ पूर्ण करायचं होतं ते मनोरथ पूर्ण करण्यासाठी हनुमंतराय रूपी संत यांना शरण जावं लागलं, त्यांना आपलंसं करून घ्यावं लागलं. आणि त्यांना आपलंसं करून घेतल्यामुळं तुलसीदासाच्या मनाचं मनोरथ पूर्ण झालं. यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये आजची ही निर्धारित वेळेत कीर्तन सेवा. कीर्तन कधीही कीर्तनकारानं वेळेच्या बाहेर केलं की लोक म्हणतात महाराजाची तारीख घ्यायची, कारण का लोकांना एकच वाटते बघा, येतय आणि येळेच्या बाहेर कव्हरे बोंबलत. होय, येतय आणि येळेच्या बाहेर कव्हरे बोंबलत. त्याच्यात माझी काही चूक नाही. तुम्ही 11:15 चालू केलं, आता 11:14 झाले, आपलं 1:14 झाले. म्हणजे आपण आपली निर्धारित वेळेत गाडी नेऊन पोहोचती केलेली बरी असते. नाही तर पुन्हा मग लय गाडी स्लो चालायला लागली की लोक मग मागचे पॅसेंजर उठायला लागतात. हे ड्रायव्हर बदला, हे ड्रायव्हर कोणच ठेवला असं म्हणतात का नाही? होय, त्याच्याकरता तुम्ही आता सर्वांनी माझ्या पाठीमागे जबाबदारी दिली, माझ्या हातात गाडीची स्टेअरिंग दिली. ती स्टेअरिंग व्यवस्थित वळवावळवी करून जागेवर घेऊन फिरली बरी. होय अंगाराम. विठ्ठल विठ्ठल बोली नाराज माऊली तुकारा रे सर माऊली नारेश्वर माऊली नाराज माऊली तुकारा हरी. आहे किती जरी सायास केले तरी गावामध्ये वारकरी शिक्षण संस्था तयार होणं फार मुश्किल असतं. पण आपल्याला घर चालून संस्था आपल्या घरी उभी राहिलेली आहे. त्या निमित्ताने जरी आपले मुलं आपल्याला संस्थेमध्ये टाका वाटत नसतील, ते काय ते योग्य तो मोबदला पांडू महाराजांना देऊन आपले सुद्धा मुलं आपण घडवावीत. इतर आपल्या पाहुण्या रावण्यांचे जे मुलं जे गावात आगावपणा करतात ते मुलं संस्थेमध्ये टिकून राहतात आणि चांगले घडतात. होय, बरोबर आहे का नाही?
आणि आता 2-4 दिवसामध्येच किती तारखेला सुरुवात आहे पंढरपूरचा सप्ताह? थांबा थांबा मी सांगतो बाबू. अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दिनांक 8 ऑगस्ट 2015 वार शुक्रवार ते दिनांक 14 ऑगस्ट 2025 वार गुरुवार या 8 दिवसाच्या काळामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपल्याच गावातील सर्व गावकऱ्यांनी मिळून योग जुळून आणलेलं आयोजन केलेलं आहे. तो अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 8 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान श्री क्षेत्र आळंदी येथे आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचं स्थळ आहे गीता मंदिर भक्त निवास. परमपूज्य आदरणीय कीर्तन महर्षी श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर फड संस्थान पंढरपूर या ठिकाणी या सप्ताहाचं कार्यक्रमाचं स्थळ आहे. तरीही याही कार्यक्रमाला गावातील तसेच पंचक्रोशीतील परभणी जिल्ह्यातील सर्व भाविकांनी या कीर्तनाचा या कीर्तन सप्ताहाचा भागवत कथेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यायचा आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय